वा वा, अभ्यास कर. हे बघ, मी तुझ्यासाठी पुस्तक आणले. सविता, हे घे बेटा, तुला आईस अधिकारी बनायचे. लक्ष दिया. गांव से बाहर निकलने पर पूरी तरह पाबंदी लगाई जा रही है. पिछले 2 दिनों से देश के अनेक भागों में लॉकडाउन कर दिया गया है. राज्य सरकार के इन प्रयासों को बहुत गंभीरता से लेना चाहिए. कोणता कॅमेरा? पबजी मोबाईल. मला दे ना यार, मला पण खेळायला मजा होईल. अरे याच्यात नाही चालत नाही. 2 GB रॅम आहे. मोठा मोबाईल पाहिजे त्याला 4 GB रॅमचा. अरे यार, हे कोणता आणला तू? दुसरा याच्यात मोबाईल नाही घे. यायचं का? पप्पाला म्हणून दुसरा घे मोबाईल. ते पप्पाला म्हणणं मग मोठा मोबाईल घे ना. Simulation game set in a virtual हो, world पप्पाला that सांगावं does लागेल. हा not हे कसं आहे represent तो काय real याच्यात नाही life. चालत ना. Please दुसरा play घे on मोठा. safe. तो आणि पप्पाकडून नवीन मोबाईल Frequent घेतला. breaks. अभ्यास करायचा आहे असं म्हणून घे. हा, बरोबर आयडिया दिली वाटतं. ऑनलाईन Thank you. चालू. I need a muzzle. एवढा जबरदस्त प्रोडक्ट बनला आपला. ओ विजू भाऊ, ओ विजू भाऊ. कोणते काय म्हणतो? या ना अण्णा. नमस्कार नमस्कार नमस्कार. काय सरकार? और बढ़िया. आम तुमची चर्चा करतो थोड्या वेळामध्ये. अच्छा अच्छा अच्छा. काही नाही, आलो होतो, काम होतं. म्हणतो विजू भाऊकडे जावं. बरं केलं ना, लॉकडाऊनचं भेट झाली, आप्पाही भेटले, बरं वाटलं. हा नाही, सकाळी झाली. मध्ये बराच वेळ झाला मला पण. अच्छा, थोडं बरं बघा मला साहेबाचं प्रोडक्ट काय बनलं नाही. अच्छा. लॉकडाऊन मध्ये काय झालं की लाखो रुपयाचा माल बनवून टाकलाय, पडलाय घरी. शॉप बंद करून टाकावं लागलं, किराया भरायला पैसे नाही. नाही नाही, प्रोडक्ट चालतो आपला, काही टेन्शन नाही. इन्व्हेस्टमेंट फार बाहेर झाली, मस्त आहे. नाही, विषय त्याच संदर्भात मी आलो होतो तुमच्याकडं की आता हे लॉकडाऊनमुळे काय झालं, ऑनलाईन शिक्षण झालंय हो. आणि आता मुलांनी तगादा लावलाय नवीन फोन घेऊन द्या पप्पा. अच्छा, बरं. आणि थोडीशी अडचण होती आर्थिक, हा. तर म्हटलं चला विजू भाऊकडे जावा आणि बरं. काही करू. मिळेल मदत तर बरं होईल. कर. आता या लॉकडाऊनमुळे मी पण परेशान आहे. बरं. फार हात घ्यायला सर्व सिस्टमच बिघडून गेलेली आहे. काय करणार? सिस्टम बघ सारखंच चालेल ना आता. सगळेच घरी आहेत ना, सिस्टम बिघडणार. सिस्टम लईच पेशंट वाढले म्हणजे. हो, परिस्थिती गंभीर आहे अण्णा. आणि सगळं लॉकडाऊन वगैरे लागले, बंद झालेलं आहे सगळं. दुकानं बंद, सगळं बेकार परिस्थिती, खरोखर. खूप बिकट अवस्था आहे सध्याची. मी तर म्हणतो 100 वर्षामध्ये पहिल्यांदा आपल्याला हे असं बघायला आणि मिळालं. जीवनात पहिल्यांदा अशी बिमारी पाहायला भेटली आपल्याला. हो. एवढी भयानक. आणि अवघड आहे अण्णा, खरंच जर असं चाललं तर बेकार आहे. बरं चल, निवांत बसू घरामध्ये, बोलू या विषयावर. चलो चलो चलो. ये. आप्पा कधी आले होते? नाही, 1-1.5 तास झालं. अच्छा. विजू भाऊ बाकी ठीक आहे. ते नवीन प्रोडक्ट काढला आपला, ते दाखवत होतो आपण. अच्छा. त्याच्यामध्ये काय झालं, नेमकं आपलं लॉकडाऊन लागलं, सगळं थप्पीला पडलंय. म्हटलं 2-2.5 लाख. नाही, वस्तुस्थिती खराब आहे सध्या. सगळेच परेशान आहे. खायचे वांदे होते सध्या. बँकेचं लोन काढलं होतं आणि लोन वगैरे काढून ते केलं उभं, पण मग आता मध्येच लॉकडाऊन लागलं. त्याच्यामुळे तर शासनानं थोडासा दिलासा दिलाय वाटतं का. 5-6 महिने ते लोन आपल्याला थोडस म्हणजे पुढे ढकलतंय, म्हणजे काहीतरी रिलीफ दिले वाटतं ते. जे आहे ते सांग. असं थोडं असं मागं. माग पुढं करतो. अरे चाय ठेवा रे. चहा राहू द्यायचं असतं. राहू द्यायचं होतं चार, काही नाही. नाही.
आलो होतो थोडस काम होतं. एक तर या कोरोनानं माणूस दुरावला 8-10 दिवस आपल्या भेटी व्हाय ना. नाही नाही आणि हो बरं आहे ना माणूस हो बरं आहे ना. त्याच्यामुळे आता काय पण मला काय म्हणायचं होतं अशीच जर परिस्थिती राहिली आता हे किती दिवस राहणार हे आपल्याला माहित नाही. नाही सांगता येत नाही जायचं कसं? मोठा मोठा शाळा आता शाळा बंद पडल्या सगळ्यात मोठा विषय असा आहे की शाळा बंद पडल्या. अन्नधान्य तर जर आहे सरकार पण म्हणते की बाबा आम्ही देऊ लागलो तो भाग वेगळा आहे. पण मग शाळेचं कसं व्हायचं अभ्यासाचं कसं व्हायचं ऑनलाईन वगैरे करते वाटतं काहीतरी. आता प्रत्येकाला परत आपल्या कोकण खर्च खायला पैसे नाही आणि ते ऑनलाईन म्हणल्यावर तर ठीक आहे. आता तुमच्याकडं पैसा त्यासाठीच मी काम आहे. विषय कसा आहे की आता आमचा जो मुलगा आहे त्याला आता ऑनलाईन शिक्षण झाल्यामुळं मोबाईल घेऊन द्यायचा आहे. आणि माझ्याकडे काय एक जेमतेम थोडीशी रक्कम होती तर म्हटलं काही तुमच्याकडून घ्यावा आणि त्याला मोबाईल घेऊन द्यावा. अशा मी सकाळीच गेलो होतो ATM ला आज. खर्चायला नव्हते घरामध्ये. बरं किती लागत होतं? काय नाही एक 4-5 हजार रुपये आहेत माझ्याकडे. बरं 6-7 हजार असले तर बरोबर होईल. नाही ठीक आहे. पैसे आहे मी देतो तुम्हाला 7,000 रुपये आहे. आणले मी सकाळी मोजून घ्या ना. नाही नाही काय नाही विश्वास आहे ना. बरं बरं काय हरकत. अरे यस चहा आण ना. जास्त झालं चहा मला कमी करतो. चहा कमी केला हे आपाची सवय जाणार नाही. काय चहा जास्त लागते त्यांना पण कमी करा. कोरोनामुळे चहा कमी केला बाबा. चहा प्यायचा नाही कोरोना बाहेरचा. आता कसं आपलं घरातलं घर जवळच उठणं नाही त्याच्यामुळे बाहेरचा बब्बू हे बब्बू हो पप्पा आलो. काय काम होतं पप्पा? काय नाही बेटा तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय. काय आणलं होतं? बापरे एक नवीन अँड्रॉइड मोबाईल. थँक्यू पप्पा. सविता हे सविता काय करता रे पोराव? काय नाही ऑनलाईन अभ्यास चालू. अय दादा अय भैया अरे इथं साळवे कुठं राहता माहित आहे का? इथं साळवे कुठं राहता? अय दादा अय भैया मला नाही माहिती. जा बरं तुम्ही इथून. मग याला काय विचारलं बाबा असं लगे कायच पोर आहे भाई. रोज रोज कटकट येईल.
काय करतो रे? काय नाही बाप्पा, ऑनलाईन क्लासेस चालू आहे. This is a simulation game set in a virtual world and does not represent real life. Please play in moderation. Take frequent breaks. Play responsibly. Wasn't be spotted. Open all this time. Wait. Spotted. Open all this time. Enemy spotted. Open all this time. काय झालं मग? काय म्हटले अण्णा? काही नाही यार, गेलो होतो पण थोडं टेन्शन मध्ये होते, काही चिंताग्रस्त बसेल होते. कसं काय? काही मला काही विचारलं पण काय असं खास मोकळं बोलले नाही असं. नाही आता चिंता तर कसं आहे, कोरोनाचं वातावरण झालंय. कोरोना शासनानं जाहीर करून टाकला, नाही. बंद करून टाकला सगळं. त्याच्यामध्ये काहीतरी असेल टेन्शन. कोरोना फिरण्याचं आपल्याला सगळं माहिती आहे. चर्चा करतो ना आपण कोरोनाबद्दल, पण आज चर्चाच नाही करणार. बरं, विचाराचा प्रयत्न केला पण जसं काल आपण नेहमी सारखं बोलतो तसं काही बोललं नाही. उद्या मी भेटणारच आहे. त्यामुळे आता सकाळी मला रोज मॉर्निंग वॉकला भेटत असतात. बघ विचार तुम्ही काय असं, पण चर्चा करा एकदा. चर्चा करतो. हा. काय काका बाप्पा नाही आलास? बेटा रात्रभर मोबाईल खेळतो. काय खेळतो काय माहिती नाही. जरा काही सांगा त्याला. अण्णा लय निवांत. काही चिंता आहे का? काय नाही, तीच मुलाची चिंता. कसं होईल या नवीन पिढीचं सांगता येत नाही. काय झालं नेमकं म्हणजे? या ऑनलाईन शिक्षणानं पार वाट लागायची वेळ आली. तुम्ही जे मला आर्थिक सहाय्य केलं होतं त्याचा मी नवीन मोबाईल घेऊन दिला आणि जसाच मोबाईल त्याच्या हातात आला त्यांनी त्या मोबाईलचा दुरुपयोग करणं सुरू केला. रात्रभर गेम खेळणं, त्याच्यामध्ये काही इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक हे सर्व चॅटिंग तो करत बसतो. नाही अण्णा, तर एक मुलगा एकदा वयात आला तर ह्या गोष्टी सर्व त्याला माहिती होणारच आहे. पण आता तुम्ही त्याच्यावर चिडू वगैरे नका, रागू वगैरे नका आणि असं निवांत बसल्यानं ते होणार नाही. त्याला समजावून सांगा त्याच्याबद्दल, त्याला अवेअरनेस द्या त्याच्याबद्दल. चालतंय, ठीक आहे, प्रयत्न करून बघू. चला चहा घे. चला, ओके. बब्बू, ए बब्बू, चल उठ बेटा. बेटा, चल उठ. बघू बेटा, तुला उंच भरारी घेऊन तुझे शिखर गाठायचे.
तुझ्या मार्गाने चाललास तो फक्त वेळ काढणार नाही. तू तो मार्ग बदल. फक्त टाइमपास आहे बेटा. या जगातील कुठलेच आई वडील आपल्या मुलाचं वाईट बघत. प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं आपल्या मुलाने पोलीस, इंजिनियर, डॉक्टर तर कुठलाही मोठा अधिकारी. आणि सर्व जगाचे सुख त्याच्या वाट्याला यावे. आणि हो, आपल्या मुलाचे नेहमी चांगले घालून यातच बघू बेटा. प्रचंड इच्छाशक्ती आहे तुझा. सांग तुला आणखी काय. उद्याचा सूर्य तुझ्या हातात. तूच मन स्वतःला अर्थ दे. येऊन कोणी देईल साथ, कोणी देईल मदतीचा हात. कोणाची वाट बघू नकोस. स्वयंप्रकाशित होऊन कर आता तुझ्या अडचणीवर मात. चल उठ. तांबडं फुटायच्या आत तुझं शिखर गाठव. यश तुझी वाट पाहत. माझ्या पाखरा तुला कसं समजावू. या अनोळख्या जगात तू उंच भरारी हे स्वप्न पाह. जशी रात होते तसा दिसू होतो. तुझ्या स्वप्नासाठी सांग किती जुना. स्वयंप्रकाशित होऊन तूच कर तुझ्या अडचणीवर मात. उठ तांबडं फुटायच्या. यश तुझी वाट पाहतय. शिखर तुझं गाठ. उठ तांबडं फुटायच्या.